श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी, पैशांची प्रत्येक अडचण दूर करण्यासाठी, तुम्हाला इन्स्टंट मनी म्हणजे अचानक तुम्हाला पैसा हवा आहे, खूप पैसा हवा आहे, तो प्राप्त करून घेण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. जेव्हा आपण देवधर्म करून थकतो, आपण कष्ट मेहनत सगळं करून थकतो, मात्र आपल्या आयुष्यात काही चांगलं होत नाही, पैसा येतच नाही, प्रगती होतच नाही, आपल्याला हरल्यासारखं वाटतं, थांबल्यासारखं वाटतं, जेव्हा आपण शून्य होतो तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे वळतो. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायांमध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला त्वरित मिळते, फक्त ते मागता आले पाहिजे. आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, त्या उपायात तुम्ही 5,000 मागाल तर तुम्हाला 5,00,000 पण मिळतील. फक्त मागण्यासाठी तुम्हाला ती रेमेडी करायची आहे. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त पैशांची समस्या दूर करण्यासाठी नाही, तर मनात असणारी कुठलीही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी टेक्निक सांगणार आहे. टेक्निकला सुरुवात करण्या अगोदर किंवा जो उपाय मी तुम्हाला सांगतेय तो सांगण्या अगोदर एक छोटासा अनुभव सांगते. मालाडमध्ये ज्योती ठाकरे या नावाच्या एक ताई आहेत. मालाडमध्ये ज्योती ठाकरे आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आहेत. पहिल्यापासनं ताई प्रत्येक व्हिडिओ आवर्जून बघतात आणि या ताईंनी जवळपास 1.5 महिन्यापूर्वी मला फोन केला होता. तेव्हा ताईंची समस्या खूप मोठी होती, कारण त्यांचे पती जे आहेत हे वारले होते. त्यात त्यांचे जे काही चुलते वगैरे आहेत, म्हणजे घरातले कुटुंबदार लोक आहेत, तर त्यांनी या ताईंना खूप फसवलं होतं. जमीन जागा सगळं त्यांनी त्यांच्या नावावर केलं होतं. या ताईंना 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. दोनही मुलं शिकतात, हातात कुठल्याही प्रकारचं काही काम नाही. ताई म्हणतात 2 ठिकाणी मी नोकरीसाठी जात होते, पण नोकरीसाठी जात असताना एका दिवशी ट्रेनमधून म्हणजे ट्रेनचा काहीतरी धक्का लागला, खाली पडल्या आणि त्यांच्या मणक्यामध्ये गॅप बसला. त्यामुळे जास्त वेळ त्यांना उभं राहता येत नव्हतं, म्हणून नोकरी सोडली. अत्यंत वाईट बिकट परिस्थिती, अक्षरशः ताई रडत होत्या. ताईंचं एकच मन होतं की मी कष्ट करेल, मेहनत करेल, सगळं करेल, फक्त मला नशिबाची साथ मिळावी. या ताईंनी खूप प्रयत्न केले होते, बऱ्याच गोष्टी केल्या होत्या, पण कुठे काही त्यांना यश मिळत नव्हतं. आणि तेव्हा या ताईंनी मला फोन केला. आता मी जी टेक्निक तुम्हाला सांगणार आहे तीच टेक्निक मी त्यांना सांगितली. मनापासून पूर्ण विश्वासाने या ताईने ही टेक्निक यूज केली. तुम्हाला सांगते, या ताईंचा मला परवाच्याच दिवशी म्हणजे 2 दिवसापूर्वी मला फोन आला आणि म्हणाल्या, ताई मी एक छोटीशी, तुम्ही जसं सांगितलं तशी टेक्निक केली आणि त्याच्यासोबत मी एक छोटीशी मालाडमध्ये पाणीपुरीची गाडी लावली. शेवपुरी, पाणीपुरी, भेलपुरी हे सगळं मी अगदी सकाळी 9 वाजता सुरू करते, रात्री 11, 11:30पर्यंत माझी गाडी असते आणि मी कसेही दिवसाला 5,000 कमावते. बघा, हे झालं ते पॉझिटिव्हिटीने, लॉ ऑफ अट्रॅक्शनने. म्हणजे होतं, मिळतं, जे काही आपल्याला हवं आहे ते आपल्यापर्यंत येतं, फक्त ते करता आलं पाहिजे. आता ज्यांच्या आयुष्यात खूपच आर्थिक समस्या आहे किंवा ज्यांच्याकडे पैसा येतच नाही आहे, त्यांनी ही पहिली टेक्निक करा. तुम्हाला काय करायचं आहे, एक नोट घ्यायची आहे. 100 रुपयांची, 50 रुपयांची कुठलीही एक नोट घ्यायची आहे. नोट थोडीशी छान असावी, थोडी कोरी असावी, खूप फाटलेली मळकी नोट नसावी. या नोटीला तुम्हाला गुलाबअत्तर लावायचं आहे. मागून पुढून दोनही बाजूने नोटीला गुलाबअत्तर लावायचं आहे. एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीचं स्वस्तिक तुम्हाला या नोटीवरती काढायचं आहे. नोटीला मागून पुढून अत्तर लावून झालं की त्या नोटीवरती तुम्हाला हळदीचं एक स्वस्तिक, ओल्या हळदीचं एक स्वस्तिक काढायचं आहे. एवढा करून झाल्यानंतर त्या नोटीच्या बाजूला, जी नोट आपण घेतलेली आहे त्याच्या बाजूला तुम्हाला लाल रंगाच्या पेनाने एक गोल म्हणजे एक सर्कल, एक राऊंड करायचा आहे. आणि त्या राऊंडमध्ये मी तुम्हाला जो धनप्राप्तीचा एंजल नंबर सांगते तो एंजल नंबर लिहायचा आहे. बघा, नंबर आहे 9, त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे 7, 972, 972. बघा, 9 हा अंक नवग्रहांशी निगडीत आहे. 9 हा अंक शुक्राचा कारक आहे. शुक्र मजबूत तर भरपूर पैसा, शुक्र मजबूत तर भरपूर पैसा. त्याच्या पुढे तुम्ही लिहिलेलं आहे 7 म्हणजे 7. 7 हा अंक गुरुचा कारक आहे. 7 हा अंक आपला जो बुध ग्रह आहे. बऱ्याच वेळा काय होतं की बुध ग्रहाची जी आपल्या कुंडलीमध्ये असणारी जी एक स्टेप असते ती बऱ्याच वेळा ढासाळते किंवा ती स्टेप जी आहे ती कुठेतरी कमकुवत होते. जेव्हा बुध ग्रह आपल्या कुंडलीतून कुठेतरी कमकुवत
म्हणजे कमकुवत कुठेतरी खाली जातो, तेव्हा बऱ्याच वेळा व्यवसायात आणि नोकरीत आपल्याला अपयश येतं. आपण शुक्र शुक्र म्हणतो, शुक्र धन देतो, पण बुध आपल्याला यश देतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही 9च्या पुढे 7 हा अंक लिहिता, तेव्हा बुध तुम्हाला साथ देतो. आणि जेव्हा बुध तुम्हाला साथ देतो, तेव्हा व्यवसाय नोकरी तुम्ही जे कार्य हातात घेता, कुठलंही छोटं मोठं काम, आता या ताईंनी कशी गाडी लावली पाणीपुरीची वगैरे, त्यात त्यांना यश मिळालं. तसं तुम्ही जे पण हातात काम घेता त्यात तुम्हाला यश मिळतं, फक्त 7 या अंकाने. म्हणून 9, 7 आणि त्याच्या पुढे 2. जर तुम्ही 7 आणि 2 यांची बेरीज केली तर होते 9. 9, 7, 2. 9 थोडासा बाजूला ठेवा, त्याच्या पुढे 7 आणि 2. 7 आणि 2 यांची पुन्हा बेरीज होते 9. म्हणजे पुन्हा एकदा 9चा कारक. ठीक आहे. 9, 7, 2. पुन्हा एकदा एका 9, 7, 2. तुम्हाला त्या नोटीवरती 9, 7, 2 हा नंबर लाल रंगाच्या पेनाने लिहायचा आहे. त्यानंतर त्या नोटीमध्ये एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे, छोटासा, खूप मोठा नाही. दालचिनीचा एक छोटासा तुकडा ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर ही नोटी जी आहे ती तुम्हाला राऊंड गोल गोल टर्न टर्न करत जायची, म्हणजे पूर्ण तिला टर्न मारत ती व्यवस्थित एकत्रित घट्ट पॅक करून घ्यायची. आणि शेवटी लाल रंगाचा एखादा कलावा किंवा लाल पिवळा धागा असतो, तो धागा घ्या आणि त्या नोटीला छानपैकी बांधा. आता ही नोट जी आहे ती धाग्यात बांधल्यानंतर आपल्या उजव्या हातात घ्यायची. ही नोट आपल्या उजव्या हातात घ्यायची. आपल्या उजव्या हातात ही नोट घेतल्यानंतर आपली जी काही मनोकामना असेल, जी काही पैशांसंदर्भात अडचण असेल, जे काही तुम्हाला हवं आहे ते पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायचं. आता त्या ताई म्हणायच्या, ताईंना मी म्हटलं होतं तुम्ही फक्त पॉझिटिव्हिटी ठेवा की हो माझ्याकडे पैसा येत आहे, माझा व्यवसाय चांगला चालू आहे, माझ्या घरामध्ये खूप पैसा आहे, आता माझी धनाची समस्या मिटलेली आहे, माझं कर्ज संपलेलं आहे, माझे सुखाचे दिवस आता आहेत. म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे की पैसा आहे, पैसा माझ्या हातात आहे, माझ्या घरात आहे, माझ्या खिच्यात आहे, माझ्या बॅगेत आहे, माझ्या जवळ आहे. व्यवसाय असेल तर तुम्हाला चित्र डोळ्यासमोर उभं करायचं आहे, खूप गिराईक लागले, गिराईक येतंय, माझ्या डोळ्यासमोर गिराईक आहे, असे चित्र डोळ्यासमोर उभं करा. नोकरी असेल तर नोकरीत मला आत्ताच प्रमोशनचं लेटर भेटलं आहे, माझी बढती झाली आहे, मला आता चांगलं पॅकेज मिळतं आहे. म्हणजे जी पण तुमची इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने डोळ्यासमोर आणायची, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची. आणि त्याच्यानंतर त्या दिवसापासनं हा अंक धनप्राप्तीचा हा एंजल नंबर लिहिलेली ही जी नोट आहे, ही नोट त्या दिवसापासनं आपल्या जवळ ठेवायची. आता किती दिवस ठेवायची, तर जोपर्यंत तुमच्याकडे हवा तितका पैसा येत नाही आहे तोपर्यंत ही नोट हलवू द्यायची नाही. तुम्ही 1 महिना ठेवा, 1.25 महिना ठेवा, वर्ष ठेवा, 2 वर्ष ठेवा, ते तुमच्यावर आहे. पण रोज सकाळ किंवा संध्याकाळ दिवसातून एक टायमिंग ठेवून द्या. त्या टायमामध्ये ही नोट आपल्या हातात घ्यायची. रात्री झोपायला जात असताना असेल किंवा सकाळी उठल्या उठल्या असेल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो दिवसभरात तेव्हा ही नोट हातात घ्यायची आणि तिला पॉझिटिव्हिटी द्यायची. तुम्हाला सांगते, फक्त 1 महिन्यामध्ये तुम्ही स्वतः मला सांगा की या उपायाने तुमच्यात किती बदल झाला आहे, या उपायाने तुमच्या आयुष्यात किती बदल घडला आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला 1 महिन्याच्या आतच पूर्ण अनुभव येईल. सतत असणारं दारिद्र्य आणि गरिबी कुठेतरी कमी होत जाईल. हा उपाय केल्यानंतर कुठून ना कुठून तुमच्याकडे पैसा येईल. पैसा म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की पैसा येण्याचा 1 मार्ग पण जाण्याचे 10 मार्ग असतात. पण हा उपाय, ही टेक्निक केल्यानंतर पैसा जाण्याचा 1 मार्ग असेल पण पैसा येण्याचे 10 मार्ग होतील. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.